नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. एक विशेष कार्यक्रम घेऊन आली आहे मी आणि ज्यामध्ये आपण वैद्य रुपेश साळुंके यांना भेटणार आहोत. वैद्य रुपेश साळुंके हे आयुर्वेद क्षेत्रातील नामवंत वैद्य आहेत. आयुर्वेदातील MD ही पदवी त्यांनी संपादन केली आहे. गेल्या 19 वर्षांपासून अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटर बुधवारपेठ टिळकवाडी या ठिकाणी ते प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. 450 पेक्षा अधिक लेख त्यांचे प्रसिद्ध झालेत. आकाशवाणी केंद्रावरून 20 पेक्षा अधिक मुलाखती त्यांच्या झालेल्या आहेत. मणक्याचे विकार, स्पोंडायलोसिस, संधिवात, गुडघेदुखी, त्वचा विकार, सोरायसिस, पांढरे डाग, मूतखडा, पित्ताशयातील खडा, कॅन्सर, स्त्री किंवा पुरुष वंध्यत्व अशा विविध विकारांवरती त्यांचे उपचार यशस्वी आहेत. ते उत्तम नाडीतज्ञ असून कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथी, मेडिकल योग थेरपी तथा पंचकर्म या विषयांमध्ये यांचे विशेष प्रावीण्य आहे. तर सर आपल्यासोबत आहेत आणि आजचा आपला विषय आहे धन्वंतरी जयंती. धन्वन्तरी रमानाथम् सर्वरोगनिवारकम् आयुर्वेद प्रवक्तारम् वन्दे पीयूषदायकम्. या विषयावरती आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. तर सर, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण धन्वंतरी जयंती, राष्ट्रीय आयुर्वेद दिवस याविषयी आपले विचार मांडणार आहोत. तर धन्वंतरी जयंती म्हणजेच भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते या दिवशी आणि बरेच वैद्य लोक या दिवशी पूजा करतात, धन्वंतरी याग करतात. ही जयंती कशी सुरू झाली आणि याविषयी आपण काय सांगू शकू आपल्या श्रोत्यांना? सर्वप्रथम माझा सर्व श्रोत्यांना नमस्कार. आज KLE वेणुध्वनी आकाशवाणी केंद्रामधून मला माझे विचार मांडायला तुम्ही संधी दिलीत त्याबद्दल प्रथम मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. आणि आज धन्वंतरी जयंती किंवा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस या विषयावर मला बोलायचं आहे. आणि आजपासूनच दिवाळी सुरू होते. तर कार्यक्रम सुरुवात करण्यापूर्वी सर्व श्रोत्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. ही दीपावली अतिशय आरोग्यदायी जावो ही भगवान धन्वंतरी चरणी मी प्रार्थना मांडतो. आणि मग मी माझ्या आजच्या विषयाला सुरुवात करतो. तर आजचा विषय आहे राष्ट्रीय आयुर्वेद दिवस किंवा धन्वंतरी जयंती. आणि हा दिवस धनतेरस किंवा धनत्रयोदशी दिवशी असतो. जैन धर्मानुसार याला ध्यानतेरस म्हणतात. आणि आपण हिंदू धर्मामध्ये याच्यामध्ये लक्ष्मीसहित कुबेर पूजन आज आपण करतो. तर हा जो दिवस असतो तो कार्तिक मास कृष्ण पक्ष त्रयोदशीला हे पूजन असतं. आणि स्वास्थ्याची देवता किंवा औषधांची देवता किंवा आयुर्वेद चिकित्सा शास्त्राचे प्रवर्तक, देवांचे वैद्य या संदर्भाने आपल्याला भगवान धन्वंतरी याला प्रमुख स्थान आहे आपल्या धर्मामध्ये. आणि गुरुद्वादशी युक्त त्रयोदशी आहे. आणि या दिवशी आपण स्वास्थ्याचं प्रतीक किंवा आरोग्याचं प्रतीक म्हणून ही पूजा करतो. तर साधारण मॅडम दिवाळी ही साजरी होण्यास सुरुवात झाली 3000 वर्षांपूर्वीपासून. आणि भगवान धन्वंतरीचा जो जन्म आहे तो साधारण 7000 वर्षांपूर्वी झालेला आहे. आणि काही विशिष्ट आख्यायिका आहेत, मान्यता म्हणतात त्याला, किंवा एक विशिष्ट हिंदू धर्मातले कथा स्वरूप असलेले संदर्भ आहेत. तर ही जी देवता आलेली आहे ती देवता समुद्र मंथनातून बाहेर पडलेली आहे. एक रोचक कथा आहे जी आता मला माहिती नाही, बऱ्याच जणांना खरं औत्सुक्य असतं भगवान धन्वंतरी कोण आहेत. तर त्याच्याविषयी थोडीशी कथा सांगतो मी, म्हणजे बऱ्याच जणांना त्याच्याविषयी जी काही माहिती ती कळेल. तर काय, इंद्र भगवान जे आहेत म्हणजे देवांचे राजा, ते म्हणजे तिन्ही लोक आणि 14 भुवनांचे राजा आहेत ते. आणि ते स्वर्गामध्ये आपल्या ऐरावतावरून फिरत होते, भ्रमण करत होते. आणि समोरून दुर्वास ऋषी आले. तर दुर्वास ऋषीचा ज्यावेळेला संदर्भ येतो त्यावेळेला आपल्याला शापच आठवतो. कारण की दुर्वास ऋषींचा बऱ्याच वेळेला ज्या ज्यावेळेला संदर्भ आला त्यावेळेला त्यांनी वेगवेगळ्या देवतांना शाप दिलेले आहेत. तर समोरून भगवान दुर्वास ऋषी येतात, त्यांच्यासमोर इंद्र असतात. आणि मग इंद्र भगवान त्यांना नमस्कार करतात. मग प्रसन्न होऊन दुर्वास ऋषी आपल्या गळ्यातला हार हे इंद्राला देतात. इंद्र ते आपल्या धारण करतात. आणि नंतर मग काही वेळानंतर तो हार इंद्र भगवान हत्तीच्या सोंडेत देतात. हत्तीवर बसलेले असतात. आणि तो हत्ती अतिशय मदमस्त असतो. तो हत्ती तो हार आपल्या सोंडेतून घेतो आणि पायदळी तुडवतो. आणि ते नकळत त्या तुडवलेल्या हाराकडे दुर्वास ऋषींचं लक्ष जातं. आणि मग त्यांना राग येतो भयंकर. आणि मग ते इंद्राला शाप देतात की तुझं जो काय हे राज्य आहे, ते वैभव आहे, जे ऐश्वर आहे, जी संपद आहे, जी संपत्ती आहे, याचा संपूर्ण नायनाट होईल. आणि बरोबर ही बातमी दैत्यांचे गुरु जे शुक्राचार्य असतात त्यांच्यापर्यंत ती बातमी पोहोचते. आणि लगेच ते जे बळीराजा असतात म्हणजे दानवांचे एक मोठे राजे आहेत ते, तर त्यांना सांगतात की आता सगळं देवांचं ऐश्वर्य निघून गेलेलं आणि तू लगेच आता
देवलोकांवर आक्रमण कर. आणि ॲज युज्युअल देवलोक सगळे हारतात. मग त्यांचं सगळं ऐश्वर्य निघून जातं, ते निर्बल होतात आणि मग नंतर त्यांच्यासमोरचे पर्याय संपल्यानंतर कुठलाही पर्याय नाही येत म्हणून ते मग भगवान विष्णूकडे याचना करतात, शरणागती पत्करतात. आणि मग भगवान विष्णू त्यांना सांगतो की तुम्ही जर तुमचं जे काही ऐश्वर्य, यश, संपदा, संपत्ती गेलेली आहे आणि तुमचं जे काही स्वास्थ्य अतिशय निर्बल झालेलं आहे, याच्यासाठी एकच उपाय आहे, ते म्हणजे अमृत प्राप्त करणं. आणि ते अमृत प्राप्तीसाठी तुम्हाला समुद्र मंथन करायला हवं. आणि समुद्र मंथन हे एकटे देव करू शकत नाहीत, त्यांना दैत्यांची साथ घ्यावी लागते. मग त्याच्यामुळे ते ॲज युज्युअल मग परत बळीराजाकडे याचना करतात की तुम्ही आम्हाला मदत करावीत. आणि मग ते समुद्र मंथनाचा तो कार्यक्रम तो आखला जातो. आणि समुद्र मंथनासाठी मॅडम मंदराचल पर्वताचा उपयोग केला जातो, तो समुद्र मंथन करण्यासाठी. आणि वासुकी नाग जो आहे त्याच्या रश्शी म्हणून उपयोग केला जातो. आणि मग ती बाकीची कथा बऱ्याच जणांना ती माहिती आहे. मग त्याच्यामधून पहिल्यांदा हलाहल विष निघतं, कारण की अमृत प्राप्त करण्यापूर्वी तुम्हाला विष पचवावं लागतं. किंवा जर तुमच्या शरीरामध्ये विष गेली असतील तर त्याचं निराकरण करण्यासाठी तुम्ही अमृत प्यायला हवा. हा त्याच्यामागची खरं तर या रोचक कथेतून तो संदेश आहे. तर मग वेगवेगळी रत्न उत्पन्न झाली त्या समुद्र मंथनातून. आणि त्यातलं एक रत्न जे पहिलं उत्पन्न झालं ते म्हणजे कामधेनू. मग नंतर उच्च श्रवण नावाचा घोडा, मग नंतर ऐरावत उत्पन्न झाला. मग कौस्तुभ मणी प्राप्त झाला भगवानांना. मग कल्पवृक्ष आला. मग त्याच्यानंतर रंभा उर्वशी आल्या. तर अशी विशिष्ट 14 रत्न उत्पन्न झाली. तर एक विशिष्ट क्रम आहे मॅडम. म्हणजे ऍक्च्युली आता शरद पौर्णिमा जी कोजागिरी पौर्णिमा झाली तर त्या दिवशी ऍक्च्युली चंद्र उत्पन्न झालाय. मग त्याच्यानंतर दिवाळी उत्पन्न, आता आज त्रयोदशी पण काल द्वादशी होती. तर जी द्वादशी असते त्या ठिकाणी वसुबारस म्हणतात आपण त्याला. आणि वसुबारसाला कामधेनूचं आपण पूजा करतो, गायीची पूजा करतो. मग त्रयोदशीला धन्वंतरी, भगवान धन्वंतरीची पूजा होते. चतुर्दशीला मा काली उत्पन्न झाली. म्हणजे चतुर्दशीला प्रत्येकाने दुर्गा मातेची किंवा मा कालीची पूजा करावी. आणि अमावस्या ज्या दिवशी असते त्या दिवशी लक्ष्मी पूजन करतात, तर त्या दिवशी लक्ष्मी उत्पन्न झाली. तर अशा पद्धतीनं ती कथा आहे, अतिशय रोचक कथा. तर जगत कल्याणासाठी अमृत कलश धारण करून भगवान धन्वंतरी हे पृथ्वी लोकावर आले. तर भगवान धन्वंतरीच्या विषयी ही जशी रोचक कथा, तसे वेगवेगळ्या आख्यायिका आहेत, त्या पण आपल्या श्रोत्यांना माहिती असायला हव्यात. खरं तर धन्वंतरी म्हणजे आयुर्वेद चिकित्सा शास्त्रातील अतिशय विद्वान किंवा जितहस्त चिकित्सक, म्हणजे ज्यांच्या हाताला यश आहे, अशा वेगवेगळ्या वैद्यांना धन्वंतरी या नावानं संबोधलं जातं. त्याच्यासोबत धन्वंतरी संप्रदाय आहे की जो शल्य चिकित्सेला म्हणजे सर्जरी जी ब्रांच आहे, सर्जरी ब्रांच, तर त्याच्यासाठी तो अतिशय पूरक संप्रदाय आहे. एस्पेशली काशी, म्हणजे ज्याला आपण आनंद वन म्हणतो, तर त्याच्यामध्ये भगवान काश नावाचे एक राजा होते. मग त्यांच्या मुलाचं नाव धन्व. आणि मग त्याने भगवान विष्णूची पूजा करून मग त्यांच्या पोटी भगवान धन्वंतरींनी जन्म घेतला. आणि त्यांनी अखंड विश्वातलं पहिलं शल्यचिकित्सक विद्यालय किंवा रुग्णालय की ज्याच्यामध्ये 7,000 वर्षांपूर्वी सगळ्या प्रकारच्या सर्जरीज व्हायच्या, सगळ्या प्रकारच्या ऑपरेशन्स व्हायचे, तर ते त्यांनी स्थापन केलं. तसे वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार खरं तर भगवान सूर्य यांचे 16 शिष्य होते आणि त्याच्यातील एक शिष्य म्हणजे भगवान धन्वंतरी. किंवा आमच्या आयुर्वेद प्रणालीमध्ये ब्रह्मा जे सृष्टीकर्ता आहेत त्यांनी आयुर्वेदाचं ज्ञान दक्ष प्रजापतीला दिलं. दक्ष प्रजापतीने ते ज्ञान अश्विनी कुमार किंवा इंद्राण आणि मग इंद्राकडून मग नंतर धन्वंतरीला प्राप्त झालं. किंवा इव्हन आपल्या उज्जैन म्हणजे सम्राट विक्रमादित्यांच्या दरबारामध्ये एक राजवैद्य होते, त्यांचं नाव धन्वंतरी होतं आणि त्यांनी धन्वंतरी निघंटू नावाचा ग्रंथ लिहिला. अशा वेगवेगळ्या आख्यायिका आहेत आणि या आख्यायिकानुसार आपण भगवान धन्वंतरीचं पूजन करतो. आणि विशेष म्हणजे लक्ष्मी पूजनापूर्वी आपण स्वास्थ्याची जी देवता आहे, म्हणजे हेल्थ इज वेल्थ, आरोग्य जर चांगलं असलं तर तुम्ही पैसे कमावू शकता. तर त्याच्यामुळे लक्ष्मी पूजनापूर्वी आपण भगवान धन्वंतरीचं पूजन करावं, हा त्याच्यामागचा उद्देश आहे खरं तर. म्हणजे एकंदरीत धन्वंतरीचा जन्म कसा झाला हेही तुम्ही सांगून दिलं, तो इतिहास आपण ऐकला. आयुर्वेद दिवस आणि राष्ट्रीय आयुर्वेद दिवस हा जगभरातून आज साजरा होतोय, तर ही प्रथा कधीपासून सुरू झाली याबद्दल आपण काय सांगू? पंतप्रधान मोदींनी खरं तर प्रथम 28 ऑक्टोबर 2016 साली आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिवस हा साजरा करण्यास सुरुवात केली. आणि त्या दिवशी धन्वंतरी जयंती होती. म्हणजे प्रत्येक वर्षी ज्या दिवशी धन्वंतरी जयंती असते त्या दिवशी आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिवस हा साजरा केला जातो. आणि आज यू वोंट बिलीव्ह मॅम, जगभरातून साधारण 100 देशांपेक्षा जास्त देशांमध्ये खरं तर आयुर्वेद दिवस साजरा केला जातो. तर आयुर्वेद हे अतिशय पुण्यतम शास्त्र आहे, अति प्राचीन शास्त्र आहे. म्हणजे वेदांचं उपांग आहे. 4 वेद असतात, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आणि अथर्ववेदाचा उपांग म्हणून आपण या आयुर्वेदाकडे बघतो.
म्हणजे वेदांची उत्पत्तीच्या विषयी मला जाता सांगावंसं वाटेल. वेद हे मनुष्य जन्मापूर्वी उत्पन्न झालेले आहेत. वेदांची उत्पत्ती ही मनुष्य उत्पत्तीपूर्वी आहे आणि ब्रह्मास्मृत्व असा तो उल्लेख आहे खरं तर. म्हणजे आपल्याला नाही का, आपल्याला एखादी अडचण आली तर आपण म्हणतो अरे हा ही एक मला कल्पना सुचली. तर सुचणं जे प्रकार असतो ना तो म्हणजे हा जो वेद आहे ना तो वेद स्पंदनांच्या स्वरूपात या ब्रह्मांडामध्ये होता. तो फक्त आपल्या व्यासाने डाउनलोड केला. आपण एखादा ऍप कसं डाउनलोड करतो तसं तो डाउनलोड केला, तो लिहून काढला. आणि हे एवढं पुण्यतम शास्त्र किंवा अतिशय प्राचीन शास्त्र, त्याची सगळी मूलतत्व ही जगभराला समजावीत या उद्देशाने खरं तर आपण आयुर्वेद दिवस साजरा केला जातो मॅडम. अच्छा, मग हा आयुर्वेद दिवस साजरा करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? एकतर काय आहे, जरी आयुर्वेद शास्त्र हे अतिशय प्राचीन शास्त्र असेल आणि टाइमली टेस्टेड असेल किंवा त्या शास्त्रामधून बरेचसे किचकट आजार आजही बरे होतात हे आपल्याला अनुभवास येतं, पण सध्या या शास्त्राकडे बघत असताना ते कॉम्प्लिमेंटरी सायन्स म्हणजे सहाय्यक शास्त्र किंवा अल्टरनेटिव्ह सायन्स, म्हणजे तुमच्याकडे पर्याय नाही आहे किंवा तुम्ही इतर शास्त्रांना वैतागलाय किंवा त्याच्यातून तुम्हाला बरं होत नाहीये म्हणून तुम्ही आयुर्वेदाकडे जातात, ही अशी एक मानसिकता असते खरं तर. तसं न बघता ते एक वेल डॉक्युमेंटेड सायन्स आहे, टाइमली स्टेट सायन्स आहे. तर दुर्यम दर्जा न देता त्याला प्रमुख शास्त्र बघावं या उद्देशाने खरं तर हा दिवस साजरा होतोय. त्याच्यासोबत मॅडम आयुर्वेदिक चिकित्सेची काही विशिष्ट वैशिष्ट्य आहेत. म्हणजे खरं तर कारणांचा विचार करून कारणानुसार लक्षणं तपासली जातात आणि लक्षणानुसार चिकित्सा दिली जाते. तर त्याला त्रिसूत्री म्हणतात. हे आयुर्वेद चिकित्सेचं वैशिष्ट्य आहे खरं तर. शिवाय व्याधी परत वेगवेगळ्या व्याधीनुसार कोणत्या दोषांचा प्रभाव आहे हे ओळखून विशिष्ट पंचकर्म देऊन तो व्याधी समूल नाश करण्याचं काम आयुर्वेदाद्वारे केलं जातं. अजून एक मला गोष्ट आवर्जून सांगावी लागेल, अपुनर्भव चिकित्सा म्हणजे एखादा व्याधी झाल्यानंतर तो परत तुम्हाला आयुष्यभरात कधी होऊ नये या उद्देशाने काही विशिष्ट रसायन कल्पत. तर ती रसायन चिकित्सा ही आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे मॅम. वाढत्या वयासोबत वार्धक्य टाळणारी चिकित्सा तुम्हाला कुठल्याही इतर शास्त्रात सापडत नाही, जी फक्त तुम्हाला आपल्या आयुर्वेदामध्ये सापडते. लाईफस्टाईल डिसीजेस मोर दॅन यू वोंट बिलीव्ह 70 ते 80% आजार जे आहेत आता सध्या ते लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतात त्याला. म्हणजे बदललेली जीवनशैली आणि त्याचा एकंदरीत परिणाम म्हणून आपल्याला हे आजार असतात. मग त्याच्यामध्ये हाय ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, हाय कोलेस्टेरॉल लेवल आहे, त्याच्यानंतर कार्डिओ रिस्पिरेटरी सिंड्रोम्स आहेत, अस्थमा आहे मॅडम, गाऊट आर्थरायटिस आहे, थायरॉइड आहे, पीसीओडी, हे सगळे जे आजार आहेत ना याला सगळ्याला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो. तर हे सगळे जर करेक्ट करायचे तर तुम्हाला जीवनपद्धती बदलावी लागते आणि जीवनपद्धती बदलण्याचं सामर्थ्य फक्त एकट्या आयुर्वेदामध्ये आहे. शिवाय आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण बरीचशी पोषक औषधं देऊन स्वास्थ्य आपण मेंटेन करतो, स्वास्थ्य राखलं जातं. आता आपल्याला बऱ्याच जणांना अनुभव असतो, आपण आता सध्या जे प्रचलित शास्त्र आहे ॲलोपॅथी त्याच्यामध्ये जे आपण औषधं घेतो त्याचा दुष्परिणाम होतो. तर त्या दुष्परिणामापासून जर वाचायचं असेल ना मॅडम तर तुम्हाला आयुर्वेदाचं मदत घ्यावी लागते. आणि या उद्देशाने खरं तर सर्वच शाळा किंवा महाविद्यालय किंवा वेगवेगळ्या समाजसेवी संस्था किंवा इंडस्ट्रीज याच्यामधून आजच्या दिवशी राष्ट्रीय आयुर्वेद दिवशी आयुर्वेदाचा प्रसार व्हावा, आयुर्वेदाचा प्रचार व्हावा. तर या उद्देशाने खरं तर हा आयुर्वेद दिवस साजरा केला जातो. आणि महत्वाची गोष्ट तर ज्या वैद्यांनी आयुर्वेद क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे तर त्या वैद्यांना खरं तर धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार दिला जातो या दिवशी. तर असा सगळा संदर्भ आहे या दिवशी. प्रचलित शास्त्र, होमिओपॅथी गुणांनी 12 क्षार पद्धती आयुर्वेदाला अधिक महत्व का दिलं जातं? या सगळ्यांमध्ये आयुर्वेदाला अधिक महत्व का आहे? बरोबर आहे मॅडम. आता सध्या कसं आहे की बऱ्याचशा आजारांसाठी वेगवेगळ्या पॅथी उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, युनानी आहे, इलेक्ट्रोपॅथी पण आहे, संगीत चिकित्सा असते किंवा ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर आहे. तर वेगवेगळ्या पॅथी आहेत इनफॅक्ट. आणि याच्यामध्ये सध्या आयुर्वेदाला महत्व दिलं जातं. त्याचं कारण म्हणजे आज सध्या 65 ते 70% हे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहेत. नॉन कम्युनिकेबल डिसीजेसमध्ये डायबिटीस आहे, कार्डिओ रिस्पिरेटरी सिंड्रोम्स आहेत, त्याच्यानंतर अस्थमा आहे, हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्टेरॉल, गाऊट आर्थरायटिस, डिप्रेशन, अँझायटी, किडनी स्टोन, गॉल स्टोन्स, त्याच्यानंतर इनफर्टिलिटी, कॅन्सर, हे सगळे जे आजार आहेत ना मॅडम यांना नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणतात. आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे एक्सेसिव्ह यूज ऑफ ड्रग्ज, बॅड हॅबिट्स, त्याच्यानंतर बदललेली जीवन पद्धती, बॅड लाईफस्टाईल, त्याच्यानंतर फूड अल्टरेशन्स, आपल्याला चांगल्या पद्धतीचं आणि योग्य वेळेला भोजन मिळत नाही, आणि वाढत जाणारा स्ट्रेस, एन्व्हायरमेंटल इम्प्युरिटीज, अशा सगळ्या कारणांमुळे खरं तर हे आजार होतात. आणि या आजारांसाठी
माझं स्पष्ट मत आहे, म्हणजे मी आयुर्वेदिक चिकित्सक आहे असं या उद्देशाने मी नाही सांगत. तर या बऱ्याचशा आजारांसाठी नाही मॅडम, तुम्ही जोपर्यंत औषधं खात असता तोपर्यंत बरी असतं. औषधं बंद केली की परत आजार वाढतो. तर आयुर्वेदामध्ये ह्याच्यासाठी परमनंट सोल्युशन असतं. तुम्ही जर तुमची जीवन पद्धती बदलली, तुम्ही जर दिनचर्या किंवा ऋतुचर्या व्यवस्थित पाळायला लागलात आणि तुम्ही जर प्रभावी औषध एखाद्या चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली घ्यायला लागलात, योगथेरपी शिकलात किंवा पंचकर्म घेऊन जर संपूर्ण शरीर स्वच्छ करून घेतलं तर हे आजार कायमचे बरे होतात. दॅट इज अ परमनंट क्युअर यू कॅन गेट. प्रचलित शास्त्रामध्ये आपल्याला परमनंट क्युअर नाही सापडत. मग जर समजा लाईफस्टाईल डिसऑर्डर्स जर असतील, तो करेक्ट लाईफस्टाईल इज एन ऑप्शन फॉर दॅट. करेक्ट लाईफस्टाईल इज अ सोल्युशन फॉर दॅट. त्याच्यामुळे तुम्ही तुमची जीवन पद्धती ही आयुर्वेदिक पद्धतीने जर जगायला गेलात, आयुर्वेद हा एक जीवन पद्धती जगण्याचा उपक्रम आहे. ते एक शास्त्र आहे, त्या पद्धतीने जगता यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मॅडम म्हणजे आयुर्वेदिक जिनोमिक्स नावाची एक ब्रांच आता सध्या फार मोठ्या पद्धतीने डेव्हलप होतीये आयुर्वेदामध्ये. विशिष्ट प्रकृतीनुसार विशिष्ट आजार ठरलेले असतात आणि आमच्या आयुर्वेदामध्ये विशिष्ट प्रकृती सांगितलेल्या आहेत आणि विशिष्ट प्रकृतीला कोणते आजार होतात याच्याविषयी फार सुंदर विश्लेषण आहे. आणि आज आपण जेनेटिक सायन्सच्या मदतीने कुठल्या माणसाला त्याच्या आयुष्यात कोणते आजार होणार आहेत याचा एक प्रोटोकॉल तयार करतो. आणि तो प्रोटोकॉल एकदा जर तुमच्या हातात मिळाला तर तुम्हाला ते इझी जातं. ते आजार तुम्ही टाळू शकता. तुमची जीवन पद्धती करेक्ट करून किंवा काही विशिष्ट औषधं तो आजार होण्यापूर्वी घेऊन किंवा तुमच्या शरीरातले ते वाढणारे दोष जे अजून काही वर्षांनंतर वाढणार आहेत ते आत्ताच त्या गोष्टींना आपण आळा देऊ शकतो आणि तुमची हेल्थ चांगली मेंटेन होते. तर या पद्धतीनं खरं तर आयुर्वेद शास्त्र हे सगळ्या शास्त्रामध्ये श्रेष्ठ शास्त्र. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आयुर्वेदाची 8 उपांग आहेत. कदाचित मी याच्या अगोदर सुद्धा या विषयावर बोललो असेल. विचार करत 7 ते 8 वर्षांपूर्वी 7 ते 8 हजार वर्षांपूर्वी ह्या सगळ्या स्पेशालिटी ब्रांचेस त्यावेळेला डेव्हलप होत्या. कायचिकित्सा जी ब्रांच आहे त्याच्यामध्ये मॅडम इंटरनल मेडिसिन्सचं खूप सांगोपांग विवरण आपल्याला बघायला मिळतं. बालचिकित्सा 8,000 वर्षांपूर्वी लहान मुलांचे कोणकोणते आजार असू शकतात आणि ते कसे टाळता येतात याच्याविषयी माहिती मिळते. ग्रहचिकित्सा म्हणजे पजेशन्स आणि सायकिक डिसऑर्डर्स जो सध्या आता महत्वाचा विषय आहे. तर ग्रहचिकित्सा खूप चांगल्या पद्धतीनं 7,000 वर्षांपूर्वी सुद्धा सांभाळली गेली जात होती. शल्यचिकित्सा महर्षी सुश्रुत जे होते मॅडम त्यांचा जो सुश्रुत संहिता त्याच्यामध्ये तुम्हाला 300 पेक्षा जास्त सर्जरी त्यावेळेला केल्या जात होत्या आणि त्याला इन्स्ट्रुमेंट्स सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स मोर दॅन 121 इन्स्ट्रुमेंट्स त्यांनी डेव्हलप केलेले होते. ईएनटी म्हणजे आता तुम्हाला नाक कान घशाचे वेगळे डॉक्टर मिळतात. तर 7,000 वर्षांपूर्वी खरं तर शालाक्य नावाचा विषय होता. तर विशेष चिकित्सा आज आपल्याला माहिती आहे मॅडम बरेचसे स्किन डिसऑर्डर्स कॅन्सर सारखे आजार किंवा किडनी डिसीजेस हे आपण जे नकळत अन्न पाणी याच्यातून जे विष घेतो केमिकल्स कंझ्युम करतो इनडायरेक्टली डायरेक्टली त्याच्यामुळे हे आजार होत असतात. तर ही शरीरातली जाणारी विष जी आहेत त्याला निर्विष करणारी चिकित्सा ही 7,000 वर्षांपूर्वीच डेव्हलप होती. रसायन चिकित्सा म्हणून एक चिकित्सा की ज्याच्यामध्ये आपण जरा रोग किंवा जेरिएट्रिक ब्रांच म्हणतो की वाढत्या वयानुसार तुमच्या शरीरामध्ये काही विशिष्ट बदल होतात आणि त्याचा एकंदरीत परिणाम तुमच्या कार्यक्षमतेवर होतो. तुमच्या शरीरातले वेगवेगळे अवयव निकामी होत जातात. तर ते होऊ नयेत म्हणून रसायन चिकित्सा सांगितलेली आहे की जी आज प्रभावीपणे काम करते. जर माणसाने हे सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित पाळल्यात तर तो चिरतारुण्याचा अनुभव घेऊ शकतो. तो तरुण किंवा अतिशय उत्साही जीवन जगू शकतो. वाजीकरण चिकित्सा स्पेशली इन्फर्टिलिटीसाठी सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीनं आयुर्वेद हे शास्त्र सांगोपांग शास्त्र आहे, सर्वात श्रेष्ठ शास्त्र आहे आणि त्याचा अवलंब प्रत्येकाने करायला हवा. एवढं आपण आयुर्वेद शास्त्राबद्दल बोललो, मग ही आयुर्वेद चिकित्सा प्रणाली सुरक्षित आहे का? म्हणजे याचे काही साईड इफेक्ट्स असतील का? आता गंमत अशी आहे मॅडम, खरं म्हणजे ऍक्च्युली भारतीयांनाच भारतीय शास्त्राच्या विषयी हा प्रश्न पडतो. म्हणजे आपल्याच शास्त्राच्या विषयी असे प्रश्न असतात, बऱ्याच जणांना असतात. तुम्हाला तसं नाहीये. म्हणजे हा रास्त प्रश्न आहे. म्हणजे खरोखरच आयुर्वेदिक चिकित्सा ही सुरक्षित आहे का? एक माइंडसेट असतं पेपरमध्ये वाचून युट्यूब किंवा गुगल मधून की आयुर्वेदिक औषधं खाल्ली आणि किडन्या फेल झाल्या, आयुर्वेदिक औषधं खाल्ली आणि यकृत विकार झाले, आयुर्वेदिक औषधं खाल्ली आणि डोळे गेले, असं काही नसतं. इनफॅक्ट मी तुम्हाला सांगतो, आता सकाळी 4:30 वाजता उठणं ही दिनचर्या. सकाळी 4:30 वाजता उठलेल्या माणसाला पॅरालिसिस झाला असं कधी ऐकलंय का तुम्ही? किंवा सकाळी 4:30 वाजता जो माणूस नित्यनेमाने उठतो त्याचे हातपाय वाकडे झालेत आणि त्याला फिट आलेले असं कधी ऐकलंय का? आयुर्वेद चिकित्सा प्रणाली जी आहे ना ती अतिशय सुरक्षित चिकित्सा प्रणाली आहे. त्यातली जी तत्व आहेत, संध्याकाळी भोजन करू नये, तुमचं वजन कमी होतं, किती जण पाळतात? सोपी साधी सुरक्षित चिकित्सा प्रणाली आहे ही.
संध्याकाळी खाऊ नये किंवा दिवसभरात काय खावं. आता सध्या शरद ऋतू संपतोय आणि हेमंत चालू होतं आणि हेमंतामध्ये साधारण दिवाळीचे हे सगळे सीझन असतात. तर हेमंतामध्ये बघा, दिवाळीला आपण सगळे जे काही आपले आहार्य द्रव्य असतात किंवा आपण जे वेगवेगळे फराळचे पदार्थ करतो ते सगळे पौष्टिक असतात. कारण की हेमंत ऋतूमध्ये तुमचा अग्नी प्रबल असतो. त्याच्यामुळे त्यावेळेला प्रबल अग्नीला व्यवस्थित रोखण्यासाठी त्या पद्धतीचा आहार घ्यायला हवा. पण तेच तुम्ही वर्षा ऋतूमध्ये अग्नी मंद असतो त्यावेळेला सगळे सूप्स किंवा व्हेजिटेबल सूप्स, युष आपण त्याला म्हणतो, तर अतिशय कमी प्रमाणात आहार घ्यावा. आता ही सुरक्षित म्हणजे हे सगळी तत्व आहेत आयुर्वेदाची आणि अतिशय सुरक्षित तत्व आहेत. असं कुठली म्हणजे एखाद्या माणसाने ही तत्व पाळली आणि त्याचा पूर्ण एखादा अवयव निकामी झाला असं कधी घडत नाही. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे स्वास्थ्य आहे ते आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य ह्या 3 गोष्टीवर अवलंबून असतं. आणि सगळ्यात वाईट गोष्ट आहे मॅडम, आज चुलीवरचं जेवण जेवण्यासाठी माणूस हॉटेलमध्ये जातो. ही पद्धत ही म्हणजे ही फॅक्ट आहे. बरोबर आहे. म्हणजे काही वर्षांपूर्वी मला असं म्हणजे मला अजूनही आठवत आहे ते की या बिचाऱ्याच्या समोर कुठले ऑप्शन्स नाही आहे, त्याला घरचं जेवण मिळत नाहीये अशी केविलवाणी वाक्य ऐकायला मिळायची. म्हणजे बाहेरचं जेवण त्याला घ्यायला लागतंय. ही अतिशय वाईट अवस्था असायची त्या माणसाच्या आयुष्यातली. आज अशी परिस्थिती झाली आहे, बाहेर जेवणं म्हणजे हे एक प्रतिष्ठेचं लक्षण झालंय. मग तुम्ही मला सांगा, म्हणजे आपल्याला जी मूलतत्व आहेत ना त्याच्यापासून आपण किती लांब चाललेलो आहोत. आज कॉलेजमधली मुलं असतील किंवा लहान मुलं असतील रात्री 1-1, 1:30 वाजेपर्यंत जागी असतात. तर निद्रा हे एक महत्वाचा स्तंभ सांगितलाय. तुम्हाला जर स्वस्थ जगायचं असेल तर तुम्हाला शांत झोप हवी किंवा ब्रह्मचर्याचं पालन करायला हवं. परवा नाही का ओ माय गॉड नावाचा पिक्चर निघाला, त्याच्यामध्ये हस्तमैथुनाच्या विषयी खूप चांगली कल्पना मांडली. तर अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आयुर्वेदाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचायला पाहिजेत त्या पोहोचल्या गेलेल्या नाही. त्याच्यामुळे आयुर्वेदाच्या विषयी अशी शंका उत्पन्न होते. आयुर्वेदामध्ये मॅडम 7,000 पेक्षा जास्त औषधं सांगितलेली आहेत आणि त्यातली 1100 औषधं जी आहेत ती अतिशय आवश्यक आहेत. आणि कोणतंही औषध असे नका ते जर योग्य मात्रेत घेतलं ना तर ते अमृतासारखं काम करतं. पण तेच जर अतिमात्रेत तुम्ही आहार जरी सेवन केलात, अतिमात्रेत तुम्ही भोजन जरी घेतलं ना तरी ते अति खाल्लेलं भोजन हे विषासारखं काम करतं. त्याच्यामुळं आपल्या स्वयंपाकघरात जी काय आलं आहे, सुंठ आहे, हळद आहे, धान्यक आहे, मोहरी आहे, जिरं आहे, तुळशी आहे, लवंग आहे, तमालपत्र आहे, ही बरीचशी औषधं आपल्या आजूबाजूला असतात आणि ह्यांचा व्यवस्थित उपयोग करून आपण सुरक्षित जीवन पद्धती जगू शकतो. बऱ्याचशा आजारांना आपण आळा घालू शकतो. त्याच्या आयुर्वेदाच्या विषयी अशा शंका येऊ नयेत अशी माझी विनंती आहे सगळ्या श्रोत्यांना. नक्कीच, कारण कुठलीही औषधं जास्त प्रमाणात आपण घेतली तर त्याचा साईड इफेक्ट होणारच. आणि जी मेन दिनचर्येवरती तुम्ही जो फोकस करताय वरचेवर ती आपण व्यवस्थित फॉलो केली पाहिजे, तरच या सगळ्या गोष्टी आपल्याला लागू होणार आहेत. नक्की नक्की. मग आयुर्वेदावरती आणखीन एक शंका अशी म्हणजे आयुर्वेदिक औषधं खूप महागडी असतात असं लोकांचं मत आहे किंवा अनेकदा आपण ऐकतो. तर हे कितपत योग्य आहे किंवा खरं आहे असं मी विचारू शकेन. नाही, आता काय गंमत आहे सांगतो मॅडम. समजा तुम्हाला वजन कमी करायचं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की रात्रीचा भात बंद करा, मग तुमच्या भाताचे पण पैसे वाचले आणि मोफत सल्ल्यामुळे तुमचं वजन कमी झालं, तर याच्यात महागडेपणा काय आहे मला सांगा. नक्कीच नाही. फॅक्ट अशी आहे, जर तुम्ही वर्षभर भात बंद केला तर तुमचा डायबिटीस कायमचा जातो. म्हणजे हा तुम्ही अनुभव घ्यायला हवा. एक वर्षभर अजिबात भाताचा दाणा खायचा नाही, तुमचा डायबिटीस कायमचा जातो, कंट्रोलमध्ये तरी राहतो. गाजराचा रस प्यालात ना तुम्ही रोज 1 ग्लास तर तुमचं वजन कमी होतं मॅडम. बघात करून 1 महिनाभर करून बघा, गॅरंटीड वजन कमी होतं. जर रोज पपया खाल्ला तर तुमचा यकृत विकार कमी होतो. तुम्ही रात्रीचं जेवण बंद केलं तर तुमचा दमा कंट्रोलमध्ये राहतो, तुमचा रक्तदाब कायमचा जातो. आता ही मोफत चिकित्सा प्रणाली आहे, ही कुठं महागडी आहे. गंमत काय आहे माहितीये का, शिक्षण शुल्क हल्ली वाढत चाललंय. म्हणजे 20-30 वर्षांपूर्वी साधारण आयुर्वेदाचं शिक्षण हे काही हजारात होत होतं, हल्ली ते लाखोंच्या घरात गेले. अजून एक 10-20 वर्षात एक कोट्यावधीमध्ये जाईल. काही औषधी वनस्पती काळाबरोबर दुर्मिळही होत चालली आहेत. मग त्याचं स्टँडर्ड टिकवताना काही कंपन्यांना फार कष्ट घ्यावे लागतात. काही कंपन्यांना त्या विशिष्ट पद्धतीनं वनस्पतींची वाढ करावी लागते, ते जतन करावे लागतं, तरच त्याला गुण येतो. मग ज्या वेळेला काही विशिष्ट औषधी वनस्पती वापरण्याची वेळ एखाद्या वैद्यावर येते किंवा विशिष्ट औषध वापरण्याची वेळ एखाद्या वैद्यावर येते, त्याच वेळेला मग मात्र त्याची थोडीशी कॉस्ट जास्त असते. पण एक मला विशेष वाटतं मॅडम, कुठलंही एखादं दाम्पत्य, एखादं कुटुंब आठवड्याकाठी जेवायला बाहेर जातं त्यावेळेला त्याचं 1000-1500 बिल होतं. ते 1000-1500 बिल देताना त्यांना आपण एवढं महागडं कशाला खाल्लं असा विचार नाहीयेत. पण एखाद्या वैद्याकडे जाऊन एखाद्या आठवड्याची औषधं 1000 रुपयाची घेताना ना तो 10 वेळा विचार करतो, तर चुकीचं आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट, म्हणजे मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये एखाद्या कमरेच्या दुखण्याचा पेशंट असेल किंवा एखाद्या त्वचा विकाराचा पेशंट असेल किंवा एखाद्या ट्रिपल व्हेसल डिसीजमध्ये, स्पेशली आता माझं करोनरीवर काम फार जोरात चालू आहे आणि करोनरी डिसीजेसमध्ये, ट्रिपल व्हेसल डिसीजमध्ये आम्ही काही औषध काही डिझाईन केलेले आहेत की जे तुमचं
ओपन हार्ट सर्जरी न करता, बायपास न करता आपण ते डिसिजेस कमी करतो आपल्या दवाखान्यामध्ये. कॅन्सरसाठी जी औषधं वापरली जातात, या औषधामध्ये विशिष्ट पद्धतीनं सुवर्ण अंश घातला जातो आणि त्याच्यामुळे काही अंशी काही रुग्णांमध्ये महागडी औषधं दिली जातात. पण तुम्हाला जर गुण यायचा असेल ना मॅडम, एखाद्या गंभीर व्याधीसाठी, एखाद्या जुनाट आणि किचकट आजारांसाठी, तर तुम्हाला थोडेसे पैसे मोजावे लागतात. नाही तर मग सर्दी ताप खोकला, सर्दी काय हो, सुंठ आणि दालचिनीचा काढा घ्या, तुमची सर्दी कमी होते, होय की नाही. किंवा तुम्हाला जर डोकं दुखत असलं, तुम्ही वेखंडाचा लेप लावात. कुठे पैसे लागतात? अफोर्डेबल सायन्स आहे हे. प्रत्येक जण आपल्या घरी ही औषधं वापरून स्वस्थ राहू शकतो. काळे मनुके खाल्ले तर ऍसिडिटी कमी होते हो. डाळिंबाचा रस जर घेतला किंवा डाळिंबाचे दाणे जर सकाळी येते अर्धा तास, तुमचं ऍसिडिटी कमी होते, छातीची जळजळ कमी होते. अतिशय सोपं शास्त्र आहे, अतिशय स्वस्त शास्त्र आहे, माझं तर स्पष्ट मत आहे. बरोबर ना. म्हणजे तुम्ही काही उदाहरणादाखल ज्या गोष्टी सांगितल्यात त्या खरंच म्हणजे पटण्यासारख्या आहेत, कारण ते इतक्या सहजपणे उपलब्ध असतात गोष्टी त्या, की त्याला तो असा खर्चिक असा भाग होतच नाही होत, अजिबात होत नाही. मग याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा असा की आता बीपी शुगर झालेले जे पेशंट आहेत त्यांना कायमस्वरूपी औषधांवरती अवलंबून राहावं लागतं असं आपण ऐकतो आणि बघतही आलेलो आहोत, एवढ्या दिवसांची हिस्ट्री आहे. तर आयुर्वेदामध्ये सुद्धा असं काही आहे का की कायमच आयुर्वेदिक औषधं घ्यावी लागतील आपल्याला? आता मॅडम तुम्ही बोललात की ॲलोपॅथिक मध्ये जेव्हा एखादा डायबिटीसचा पेशंट जातो किंवा ब्लड प्रेशरचा पेशंट जातो तेव्हा त्याला औषधं कायमची खावी लागतात. ते डॉक्टर सांगतात. थायरॉइडसाठी सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत औषधं खा, म्हणजे हा नियम आहे म्हणतात. नियम म्हणजे काय, यम भेटतो पर्यंत ती औषधं घ्यायला पाहिजेत असा अर्थ आहे त्याचा नियम. तर मला विशेष वाटतं की तुम्ही असे प्रश्न ॲलोपॅथी डॉक्टरांना विचारत नाही, आम्ही औषधं कायमची का खावीत, पण आयुर्वेदिक डॉक्टरांना मात्र विचारतात. एक 2-3 महिने झाले की विचारतात की औषधी कायमची खावीत का. कसं आयुर्वेद ही चिकित्सा प्रणाली आहे, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला जीवनाला एक विशिष्ट शिस्त देतो. मग तो ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस असेल, थायरॉइड असेल, ट्रिपल व्हेसल डिसीज असेल, आर्थरायटिस असेल, आम्ही तुमच्या शरीरामधून पंचकर्म करून तुमच्या शरीरात दोष कमी करतो. प्रॉपर औषधं देऊन त्या औषधाच्या सोबत आम्ही तुम्हाला योग थेरपी शिकवतो आणि योग थेरपी बरोबर तुमच्या शरीरासाठी, तुमच्या आजारासाठी योग्य आहार कोणता आहे त्याचं मार्गदर्शन करतो. हे जर तुम्ही तंतोतंत व्यवस्थित पाळलात ना तर 1 वर्षाच्या तुमची औषधं बंद होतात. आता फॉर एक्झाम्पल डायबिटीस असेल, आता समजा डायबिटीस मध्ये तुमची साधारण एक शुगर 250-300च्या आसपास असेल आणि आम्ही काही औषधं विशिष्ट द्रव्य वापरली, त्याच्यानुसार तुमची शुगर कमी झाली, त्याच्याबरोबर मी तुमचा आहार बदलला, तुम्हाला काही योगासनं शिकवली की जी डायबिटीसला कंट्रोल राहतील, मी तुमच्या जीवन पद्धतीमध्ये व्यायामाचं महत्व समजावून सांगितलं, मी तुम्हाला व्यायाम करायला प्रोत्साहित केलं, तुम्ही हे सगळं करू लागला आणि 2 ते 3 महिन्यात तुमची शुगर कमी झाल्यानंतर मग उगाचच आयुर्वेदिक औषधं घेण्याची काही गरज नसते हो. एकदा तुमची लाईफस्टाईल तुम्ही बदललात की तुमचा तो आजार कंट्रोल राहतो. त्याच्यामुळे आयुर्वेदिक औषधं एस्पेशली मधुमेह असेल, रक्तदाब असेल, आमवात असेल किंवा गुडघेदुखी असेल याच्यासाठी कायमची औषधं खायला लागत नाहीत. काही विशिष्ट आहारीय द्रव्य, योग, प्राणायाम आणि सुरुवातीला काही विशिष्ट पद्धतीची औषधं ही जर घेतलीत ना तर तुमचा आजार कायमचा जातो. औषधं सुद्धा बरेच दिवस, आता मधुमेहासाठी तुम्ही औषधं घेतच आहात, आयुर्वेदिक औषधं घेता, आयुर्वेदिक औषधाची तुम्हाला साईड इफेक्ट्स माहिती आहेत आणि त्या साईड इफेक्ट्सनुसार तुमचं वजन वाढत जाणं, किडन्या वीक होत जाणं, सांधे दुखणं, त्वचा काळवणं, अशी बरीचशी औषधं मधुमेहाच्या साईड इफेक्ट्स म्हणून आपल्याला गुगलवर पाहायला मिळतात. तर माझी विनंती काय श्रोत्यांना, तुम्हाला औषधच घ्यायची असतील ना तर मग आयुर्वेदिक औषधं घ्या. मधुमेह कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला लाईफस्टाईल काय करेक्शन्स करणं जमत नाही आणि पथ्यपाणी पाळणं जमत नाही, पण तुम्हाला औषधच खायची असतील तर मग ॲलोपॅथिक औषधं खायच्या ऐवजी आयुर्वेदिक औषधं बाजारात उपलब्ध आहेत की जी कमीत कमी उपद्रव उत्पन्न करतात, तर ती घ्यायला काय हरकत. मग तो ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस असेल, हार्ट डिसीज असेल, कोलेस्ट्रॉल लेवल असेल, अशा आजारांसाठी बरेचसे डॉक्टर्स जी ॲलोपॅथिक औषधं वापरतात त्याच्याऐवजी माझं मत आहे, माझी विनंती आहे सगळ्या श्रोत्यांना की तुम्ही तुमच्या डॉक्टरांना सांगून आयुर्वेदिक औषधं चालू केलं तर तुम्हाला जास्त फरक जाणवेल. बरोबर. मला वाटतं आयुर्वेदिक औषधांसोबत हा प्रॉब्लेम असावा की ती एकतर म्हणजे काढे वगैरे घ्यावे लागतात त्याच्यामध्ये नक्की आणि ते जरा असं कडू लागतात. हे आपलं बाकीच्या पॅथीमध्ये कसं की एखादी गोळी घेतली की प्रश्न मिटला असा एक समज, कॉम्प्लायन्स म्हणतात त्याला. म्हणजे घेणं आजकाल काय माहितीये का मॅडम, न कष्ट करता सगळं मिळावं अशी अपेक्षा असते सगळ्यांना. जसं मी आता आयुर्वेदिक औषधांबद्दल बोलले सर, तर ही जी आयुर्वेदिक औषधं आपल्याला बाजारातही विकताना आपण पाहतो, जी अनेक ब्रँड खाली विकली जातात, बरोबर, तर ती पूर्णपणे म्हणजे आयुर्वेदिक आहेत हा विश्वास ठेवणं खरं तर अवघडच आहे. अगदी बरोबर. आणि ही जी उपलब्ध असतात औषधं ती खरंच मग एवढी इफेक्टिव्ह असतात का, तोही मग प्रश्न निर्माण होतो. बरोबर, फार चांगला प्रश्न विचारलात मॅडम. कारण की कल्पना काय असते, आम्ही आयुर्वेदिक औषधं खातो पण आम्हाला अजिबात गुण येत नाही. बरेचसे रुग्ण मला सांगतात बरोबर की डॉक्टर आम्ही गुगळ खात आलो एवढ्या वर्षापासून आम्हाला गुण येत नाही. अरे तुम्ही
तुम्ही जे खाता त्याला तुम्ही गुगुळ म्हणता हो, पण त्याच्यामध्ये गुगुळच नाही येत असं पण असतं. तर त्याच्या बाबतीत मला म्हणजे एक गोष्ट सांगायला आवडेल, तर स्टँडर्डायझेशन ऑफ ड्रग म्हणजे क्वालिटी कंट्रोल नावाचा एक प्रकार आयुर्वेदामध्ये आहे, की औषधी वनस्पती ज्यावेळेला आपण एखाद्या सिलेक्ट करतो औषधांसाठी त्यावेळेला त्याचं मानांकन ठरलेलं असतं, त्याची गुणवत्ता ठरलेली असते. त्या अप्रोप्रिएट त्या सगळ्या क्वालिटीज जर त्या ड्रग्समध्ये असतील तरच ते ड्रग आपण फॉर्म्युलेशनसाठी वापरतो. आणि अशी औषधं वापरून जेव्हा एखादा फॉर्म्युला तयार होतो त्यावेळेला मात्र मग तुम्हाला गुण आल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर क्वालिटेटिव्ह ड्रग्स मिळालं, क्वालिटेटिव्ह औषधं मिळालं, चूर्ण मिळालं किंवा ते वनस्पतीचा तो काही विशिष्ट भाग जर तुम्ही वापरला आजारांसाठी तरच तुम्हाला तो गुण येतो. आता अश्वगंधाची मुळी वापरावी की जी एस्पेशली अॅफ्रोडिझिक असं सांगितलं जातं. अरे पण बाजारामध्ये जी अश्वगंधा मिळते त्याच्यामध्ये ते मुळी नसतं त्याच्याऐवजी मग त्याच्या फांद्याची पानं, त्याच्या पानांची पानं अशी वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घातलेल्या असतात. मग तुम्हाला गुण नाही येत. त्याच्यामुळे तुम्ही जर सायंटिफिक किंवा ऑथेंटिक ड्रग घेतलं तरच तुम्हाला त्याचा गुण येतो. आणि मग हे ड्रग्ज वापरताना मात्र मार्गदर्शनाखाली वापरणं फार गरजेचं असतं. 1000 वर्षांपासून ही सगळी सिस्टीम चालू आहे. सध्या तरी मॅडम मी तुम्हाला फॅक्ट सांगतो, कॉन्झर्वेशन आणि कल्टिव्हेशन ह्या 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. म्हणजे दुर्मिळ औषधी वनस्पतींचं जतन करणं, त्यांचं रक्षण करणं, त्यांचं उत्पादन वाढवणं याच्यामध्ये भारतीय सरकार, नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या NGOs, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स, वेगवेगळ्या प्रकारची कृषी विद्यापीठं, नंतर फॉरेस्ट डिपार्टमेंट्स, लोकल ग्रुप्स यांच्याबरोबर समन्वय साधून औषधी वनस्पतींची हल्ली चांगली गुणवत्ता राखली जाते. आणि अशी औषधं वापरल्यानंतर तुम्हाला परिणाम आल्याशिवाय नाही दिसत, तुम्हाला इफेक्ट पडतोच. बरोबर. म्हणजे आयुर्वेदिक औषधं असतील किंवा आयुर्वेदिक ट्रीटमेंट असेल या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या. आज आयुर्वेद दिवस आहे, धन्वंतरी जयंती आहे, ज्या अनुषंगानं आज आपण बोलतोय. तर या विषयाच्या अनुषंगानं आपण शेवटी जाता जाता आपल्या श्रोत्यांना काय मेसेज देऊ? आयुर्वेदाचा प्रभावीपणा प्रत्येक श्रोत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मला एक गोष्ट आवर्जून म्हणजे त्याचा उल्लेख करावा लागेल. पण वेबसाईट्सवर आज 25,000पेक्षा जास्त पेपर पब्लिश झाले आहेत. आयुर्वेदिक इफिकेसी म्हणजे आयुर्वेदाची परिणामकारकता याच्याविषयी आज तुम्हाला 25,000पेक्षा अधिक पेपर्स अवेलेबल आहेत. पंचकर्माद्वारे बरेचसे आजार बरे होतात. हे म्हणजे मी चिकित्सक आहे म्हणून सांगत नाही, पण बऱ्याचशा श्रोत्यांना त्याचा अनुभव असतो. एस्पेशली आता परवाच म्हणजे मला नोबेल प्राइज जे दिलं गेलं ते फिजिओलॉजिकल रिदम म्हणजे तुमच्या शरीरामध्ये संपूर्ण 24 तासामध्ये जे विशिष्ट बदल होतात त्या बदलांचा अभ्यास करून त्या बदलानुसार आपण कसं राहायला हवं, कधी काम करायला हवं, कधी अन्न ग्रहण करायला हवं याच्याविषयी विश्लेषण जे दिलं गेलं त्याला नोबेल मिळालंय. लंघन नावाची चिकित्सा आहे म्हणजे आपण फास्टिंग किंवा उपवास म्हणतो. तर मॅडम ऑटो रिपेअरी म्हणजे आपोआपच तुमच्या शरीरातले बिघडलेले दोष किंवा दोषांचं बिघडलेलं नियंत्रण हे एकट्या उपवासाने पूर्णपणे बरं होतं. सुरुवातीला तापाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये 2 ते 3 दिवस जर तुम्ही काहीही प्राशन केलं नाही, काही खाल्लं नाही, तुमचा आजार बरा होतो. तर माझं असं मत आहे की कोणताही आजार झाला तर आयुर्वेदा फर्स्ट अशी कन्सेप्ट प्रत्येकाच्या मनात असायला म्हणजे तुमचं डोकं दुखायला लागलं ना तर तुम्ही उगीच गोळीकडे जाऊ नका, ॲलोपॅथिक औषधं घेऊ नका. तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांना जवळच्या एखाद्या डॉक्टरांना भेटा. तुमचा डोळ्यांचा आजार असेल, एकदा सल्ला घ्यायला अडचण काय, तुम्हाला सर्दी झाली तर सर्दीसाठी औषधं अँटीहिस्टॅमिनिक किंवा ही जी काही सर्दीसाठी अवेलेबल औषधं असतात ती घेतली तरी 7 दिवस सर्दी राहते, ती नाही घेतली तरी आठवड्याभरात सर्दी कमी होते. त्याच्यामुळे माझं काय मत आहे की तुम्हाला पहिल्यांदा आजाराचे लिमिटेशन्स समजायला हवेत. प्रत्येकाला खरोखरच आजार गंभीर आहे का आणि त्या आजारांसाठी आपण औषधं घ्यावीत का याचा प्रत्येकाने विचार करावा. आणि जर घ्यायचीच असतील तर प्रथम आयुर्वेदाला प्रत्येकाने अनुमोदन द्यावं. कारण काय घडतं माहितीये काय, आजार झाल्यानंतर आमच्याकडे युजली रुग्ण येत नाहीत. आमच्याकडे जे रुग्ण येतात ना मॅडम ते सगळे ॲलोपॅथिक औषधं खाल्ल्यानंतर त्यांच्या शरीरातले बल कमी झाल्यानंतर, त्यांचे पैसे संपल्यानंतर आणि बरीचशी शरीराची नासाडी झाल्यानंतर मग ज्याला आमच्याकडे येतात मग त्याला आमची औषधं त्यांना खर्चिक वाटतात. अरे त्याच्या अगोदर तू एवढे पैसे खर्च केलेस, तुझ्या शरीरातले एवढे अवयव निकामी झाले, त्याचा त्याला काय महत्व नसतं. पण आमच्याकडे आलं की मग त्याच्या मनात शंका येतात आयुर्वेदिक औषधं सुरक्षित आहेत का, आयुर्वेदिक औषधाचे साईड इफेक्ट्स असतात का, त्या किडन्या वीक होतील का. आणि एवढं सगळं झाल्यानंतर मग परत म्हणायचं की आयुर्वेदिक औषधं फार महागडी असतात. पण इतर औषधं आतापर्यंत तुम्ही कंझ्युम केलीत त्यासाठी तुमचे पैसे गेलेलेच आहेत. तर जाता मला ही गोष्ट प्रत्येक श्रोत्यांना सांगायला आवडेल
की आता सध्या जे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहेत, ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, दमा आहे, संधिवात आहे किंवा आमवात आहे, ऍसिडिटी आहे, कॉन्स्टिपेशन आहे, यकृताचे विकार आहेत, पित्ताशयातला खडा आहे, मूतखड आहे, त्वचा विकार आहेत, सोरियासिस आहे. तर या आजारांसाठी तुम्ही ॲलोपॅथिक औषधं घेण्या अगोदर, मी असं म्हणत नाही, मी पण त्या शास्त्राचा तेवढाच आदर करतो, इमर्जन्सीमध्ये ते खूप उत्तम शास्त्र आहे. तर या आजारांसाठी ॲलोपॅथीकडे जाण्यापूर्वी एखाद्या आयुर्वेदिक तज्ञाचा सल्ला घेऊन तरी बघा, तुमचा जर कायमचा आणि व्यवस्थित बरा होईल. कारण काय होतं, जोपर्यंत तुम्ही ते वापरत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा अनुभव मिळत नाही, आणि जोपर्यंत अनुभव मिळत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी जी काही भ्रांती आहे, त्याच्याविषयी जी काही संशय आहे, ज्या शंका आहेत, त्याचं निरसन नाही होत. त्याच्यामुळे एक स्टँडर्ड मेडिसिन्स, प्रॉपर पंचकर्मा, मेडिकल योग थेरपी आणि क्वालिटेटिव्ह मेडिसिन्स जर घेतली तर तुमचा आजार नक्कीच बरा होतो. आणि आयुर्वेदाला जसा आहे तसा स्वीकारावा. तुम्ही एकदा आयुर्वेदिक औषधं घ्यायला लागलीत, मग त्याची पथ्यपाणी आहे तशी पाळावीत. त्याच्यामध्ये मग तुम्ही कॉम्प्रोमाइज करून मग तुम्हाला त्याचा गुण येत नाही. त्याच्यामुळे तुमची लाईफस्टाईल बदलणं पण तितकंच गरजेचं आहे. दिनचर्या, ऋतुचर्या पाळणं गरजेचं आहे. स्वतःची नाडी, स्वतःची प्रकृती जवळच्या वैद्यांकडे दाखवून आपल्या शरीरामध्ये होत असलेले बदल हे करेक्ट करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं ज्याला आयुर्वेद स्वीकारला जाईल त्याला नक्कीच गुण आल्याशिवाय नाही राहत. तर हा ज्या वेळेला आयुर्वेद शास्त्र तुम्ही आहे त्यावेळेला स्वीकारता, आणि मग ह्या आयुर्वेद शास्त्राचे प्रवर्तक आहेत ते म्हणजे धन्वंतरी देवता, आणि त्यांनी अखंड विश्वाच्या कल्याणासाठी हे शास्त्र म्हणजे समुद्र मंथनातून ते आलेत. तर याच्या मागचा उद्देश हाच आहे की प्रत्येकाने ह्या विश्वातील प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक प्राणीमात्रासाठी तो आयुर्वेद आहे. आणि या उद्देशाने खरं तर आपण राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून पण साजरा होतो, आणि त्याच्याबरोबर आपण भगवान धन्वंतरीची पूजा पण करतो. तर हे महत्व आहे आजच्या दिवशी. प्रत्येकाने म्हणजे भगवान धन्वंतरीची पूजा फक्त वैद्यांनी करावी असं नाही, तर प्रत्येकाने घरात आपलं स्वास्थ्य चांगलं राखलं जावं या उद्देशाने धन्वंतरीची पूजा करणं अपेक्षित आहे. नक्कीच. आज धन्वंतरी जयंती जो राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून आपण साजरा करतो, आणि दिवाळीचा पहिला दिवस असतो हा. ऍक्च्युली तसा दुसरा दिवस म्हणता येईल, कारण वसुबारस काहीतरी पहिला दिवस असतो. बरोबर, अगदी बरोबर. आणि धनत्रयोदशी हा दुसरा दिवस असतो, म्हणजे धन्वंतरी जयंती, जो आयुर्वेद दिवस म्हणून आपण साजरा करतो. तर या दिवसाची खूप छान अशी माहिती, आयुर्वेदाचं महत्व तुम्ही सांगितलेलं आहात, आणि या विषयाबद्दल बोलण्यासाठी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच सर. येस, आभारी आहे मॅडम, खूप आभारी. थँक्यू. धन्वन्तरी रमानाथं सर्वरोगनिवारकम् आयुर्वेद प्रवक्तारम् वन्दे पीयूषदायकम्. हा होता आजचा विशेष कार्यक्रम, जो आपण केली वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. धन्वंतरी जयंती सविस्तर माहिती आपण ऐकलेली आहे. कसा होता कार्यक्रम कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.